तुळजा फिल्म क्रिएशन. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वे पुरवे प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जयदेव जयदेव. आगरी कोळी समाज उन्नती शैक्षणिक संस्थेचे रोज किड्स स्कूल कल्याणच्या वतीने सर्व विद्यार्थी आणि पालकांचे प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. शाळा. शाळा हा शब्द ऐकला की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभी राहते ती आपली बालपणीची शाळा. शाळा ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील दुसरं घरच जणू. इथूनच सुरू होते प्रत्येकाच्या जीवन प्रवासाची सुरुवात. शाळा म्हणजे केवळ 4 भिंती आणि एक छप्पर नव्हे. शाळा म्हणजे ज्ञानाचा पावन झरा, संस्काराची खाण आणि स्वप्नांना धुमारे फुटणारे हक्काचे अंगण. आई वडिलांचे बोट धरून रडत रडत सुरू झालेला प्रवास जिथे हसत खेळत यशाच्या शिखराकडे वळतो ती जागा म्हणजे शाळा. आपल्या जन्मदात्या आईनंतर अगदी कुशीत घेऊन मायेने डोक्यावरून हात फिरवणारी दुसरी आई म्हणजे शाळा. मंदिरातील घंटा देवाचा आशीर्वाद देते तर शाळेतील घंटा उज्ज्वल भविष्याची वर्दी देते. आपला हा महाराष्ट्र संत महंत थोर युगपुरुष यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, या महाराष्ट्रात फुले दाम्पत्याने शिक्षणाने ओथंबून निघालेला आपला महाराष्ट्र. या आपल्या महाराष्ट्रात अनेक संस्था, विद्यापीठे, शाळा आहेत. त्यांपैकी आणि त्याला अनेक इतिहासाची पाने आहेत. तर आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका अशा शैक्षणिक प्रवासावर जिथे ज्ञान, शिस्त आणि खेळ यांचा अनोखा मेळ पाहायला मिळतो. चला तर मग अनुभवूया एक अद्भुतपूर्ण उत्साही क्षण. विश्वास दे. ही कथा आहे एका स्त्रीची, ज्या भूमीत राजमाता जिजाऊंनी शिवरायांना जीवनाच्या शाळेचे धडे गिरवून दिलेत. ही भूमी आहे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या फुले दाम्पत्यांची.
आणि याच थोर व्यक्तिमत्वांचा आदर्श घेऊन एका सामान्य घरातील मुलीने शिक्षण पूर्ण करीत शिक्षकी पेशा स्वीकारला आणि शिक्षणाची धुरा हाती घेतली. अशा शिक्षिका सौ सुगंधा सचिन हरड मॅडम. लहानपणापासून मनात शिक्षणाची अफाट जिद्द ठेवत शिक्षकी पेशाकडे वळण्याचा निश्चय त्यांनी केला. त्याच काळात त्यांच्या मनात एक संकल्पना, एक शक्ती जागृत झाली की छोटीशी का असेना परंतु आपली सुद्धा एक शाळा असावी. शिक्षणाचे धडे गिरवत असताना या कल्पनेने त्यांच्या या जीवन प्रवासात त्यांना साथ लाभली ती प्रेमळ, संयमी आणि शिक्षणाची आवड असणाऱ्या जीवनसाथीची, म्हणजेच श्री सचिनजी हरड सरांची. सौ सुगंधा मॅडमनी आणि सरांनी मनात एक इच्छा बाळगत सचिनजी हरड सर यांच्या आई सौ अनुसया तुकाराम हरड आणि कैलासवासी श्री राम दशरथ गडगे यांचा आशीर्वाद घेऊन एक संस्था स्थापन केली, जी संस्था आगरी कोळी समाज या नावाने उदयास आली. शाळा सुरू करण्याची धडपड आणि परिश्रम सुरू झालेत. 15 मार्च 2020 मध्ये शाळेचे काम सुरू झाले. पण यामध्ये एक संकट येऊन उभं राहिलं. कोरोनासारख्या आजाराने जग ग्रस्त झाले. संपूर्ण जग या आजाराशी लढत होते आणि सगळीकडे फक्त एकच ऐकायला मिळत होतं, लॉकडाऊन, लॉकडाऊन आणि लॉकडाऊन. पण सर आणि मॅडम यांनी हे प्रयत्न थांबवले नाहीत. या दरम्यान शाळेसाठी घेतलेले कष्ट आणि त्यांची तयारी ही खूप आर्थिक हलाखीची होती. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा या युक्तीप्रमाणे आदरणीय श्री हरिश्चंद्र राऊत यांनी आधाराचा हात पाठीवर ठेवला आणि तिथूनच सरांनी आणि मॅडमनी सुरुवात केली. या संपूर्ण कोरोना काळात हरिश्चंद्र सरांनी आर्थिक स्थिती सांभाळून घेतली. कोरोना काळ संपला आणि जून 2021 साली शाळा नव्या रूपात सुरू झाली. सुरुवातीला 16 मुलांच्या बॅचेसने शाळेची सुरुवात झाली. मनाला शिक्षणाची आवड आणि शिक्षणाचे महत्त्व या संकल्पनेतून शाळेची स्थापना झाली. या काळात शाळेसाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे सरसावले. श्री चंद्रकांत परदेशी यांनी पंखे, कॅमेरा, CCTV यांची सोय करून दिली. ओंजळ फाउंडेशन डोंबिवली, अरविंद बिरमुळे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी 30 बेंचेस दिले. श्री दत्ताजी गवळी यांनी प्रोजेक्टर, तर श्री राजेशजी दाखिनकर यांनी टीव्हीच्या स्वरूपात मदत केली. दोस्ती ग्रुप कल्याण यांनी पिण्याच्या पाण्यासाठी फ्रीजची सोय केली. तुळशी पार्क क्रिकेट संघ यांनी ट्यूबलाईट व पंखे, तर तन्वी शेलार यांनी आरो फिल्टरच्या स्वरूपात मदत केली. सौ राखी संतोष गोगर यांकडून आर्थिक स्वरूपात 10,000 रुपयांची शाळेच्या विकासासाठी मदत आली. सौ अर्चना सोमनाथ सिंग राजपूत यांकडून शाळेतल्या मुलांना खेळण्यासाठी खेळण्यांना रुपये 20,000ची मदत आणि 50,000 रुपये शाळा विकासासाठी मदत मिळाली. भारती दिनकर पगारे यांच्याकडून शाळा विकासासाठी 50,000 मदत मिळाली. दीपिका धनंजय पाटील यांकडून व्हाईट बोर्ड, वैशाली प्रशांत हरड आणि अनुसया तुकाराम हरड यांकडून पंखे देण्यात आले. कार्यक्रमासाठी श्री राहुल पाटील आणि कल्याण पूर्वचे समाजसेवक श्री महेश शेठ गायकवाड यांकडून नेहमी आर्थिक मदत आणि मुलांना खाऊ मिळत असतो. शाळेच्या योगदानामध्ये विकासक श्री रवी शेठ कांता शेठ गायकवाड आणि श्री विनोद शेठ गायकवाड यांचे नेहमीच मोलाचा सहभाग राहिला आहे. शाळा म्हटलं की शांतता आली. शाळेच्या परिसरातील किंवा आजूबाजूला असलेल्या सोसायट्यांचे शाळेला शांततेच्या रूपात मोलाचे सहकार्य लाभत आहे. शाळा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर सुसंस्कारांची पेरणी, जिथे स्वप्नांना पंख मिळतात आणि भविष्याची पायाभरणी होते. अशी आमची लाडकी शाळा रोज किड स्कूल, जिथे प्रत्येक मूल खास आहे आणि प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने पडते. आणि याच उद्दिष्टाने शाळेत सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम साजरे होतात. शाळेत आषाढी एकादशी, वृक्षारोपण, 15 ऑगस्ट, दहीहंडी, दिवाळी, नाताळ, शिवजयंती
आणि महिला दिन यांसारखे सण साजरे केले जातात. विद्यार्थ्यांसाठी वार्षिक क्रीडा स्पर्धा, फूड फेस्टिवल आणि दप्तर विरहित दिवस असे उपक्रम राबवले जातात. सामाजिक बांधिलकी म्हणून एक हात मदतीचा ही संकल्पना राबवली जाते. शाळेचे संस्थापक म्हणून आपण श्री सचिनजी तुकाराम हरड यांचा अभिप्राय जाणून घेऊयात. नमस्कार, मी सचिन तुकाराम हरड. मी आगरी कोळी समाज उन्नती शैक्षणिक संस्था कल्याण यांचा संस्थापक अध्यक्ष. संस्था सुरू करण्यामागचा हेतू खूपच वेगळा आहे. कारण आजच्या ह्या युगामध्ये मध्यमवर्गीय पालकाला इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना खूप अडचणी येतात. अवाढव्य फीस त्यांना भरताना खूप सारा त्रास सहन करावा लागतो. घरचे हप्ते वगैरे भरताना त्यांचं सगळ्या गोष्टी होत असतात. तर या दृष्टिकोनातून आम्ही रोज किड्स स्कूल ह्या नावाने शाळा सुरू केली. ह्या शाळेमधून आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांना कमीत कमी फीमध्ये, माफक दरामध्ये आम्ही त्यांना शिकवत असतो. एवढंच नाही तर आम्ही ह्या मुलांना आपण समाजाचे काहीतरी देणेकरी आहोत ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होण्यासाठी दरवर्षी आपल्या शाळेमधून, रोज किड्स स्कूलमधून आपण विद्यार्थ्यांना आणि पालकांना अनाथ आश्रमाला भेटी देण्याचे नेत असतो. ही भेट नेताना त्यांना तेथील विद्यार्थी, अनाथ विद्यार्थी कसे शिक्षण घेत आहेत, कोणत्या हालाकीचं जीवन जगत आहेत आणि आपण कसे जगत आहोत ही त्यांना त्या आम्ही फरक दाखवून देऊन त्यांच्यामध्ये आम्ही ती भावना निर्माण करतो की आपलं शिक्षण आपल्याला मिळतं तर आपण ते चांगलं घ्यावं. एवढंच नाही तर दरवर्षी गणेशोत्सवामध्ये आम्ही मागी गणेशोत्सव साजरा करत असतो. त्यामध्ये आम्ही मुलांना एक वही एक पेन हा संकल्प करून आदिवासी पाड्यांवरती आम्ही मुलांना घेऊन जाऊन तिथे आम्ही मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असतो. ह्यामध्ये बऱ्याच मुलांना त्याची जाणीव होते आणि काही पालक स्वतःहून जाऊन त्या गोष्टी स्वतः कराव्या लागतात. याने आमच्या संस्थेचं उद्दिष्ट आम्हाला साध्य होते की मुलांना आणि पालकांना की जाणीव होते की आम्ही काहीतरी चांगलं कार्य केलं पाहिजे. एवढंच नव्हे, आम्ही विद्यार्थ्यांना, जी गरजू विद्यार्थी आहेत, जे सिंगल पॅरेंट्स आहेत, त्यांना शिक्षणासाठी गरज पडल्यास आम्ही इथे खूपच कमी फीमध्ये त्यांना इथे शिकवतो. एव्हाना आम्ही त्यांना मोफती शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि खरंच मी भाग्य समजेन की संस्था स्थापन केल्यापासून प्रत्येक वेळेला कुणी ना कोणी मदतीचा हात हा आम्हाला उभाच राहतो. त्यामुळे आम्हाला याचा फार आनंद आहे की शिक्षणासोबत आम्ही काहीतरी समाजकार्य चांगलं करत आहोत. धन्यवाद. ज्यांच्या पुढाकाराने आणि जिद्दीने आज स्वप्नातली शाळा साक्षात उभी राहिली त्या सौ सुगंधा सचिन हरड यांचा अनुभव आणि अभिप्राय आपण जाणून घेऊयात. नमस्कार, माझे नाव सौ सुगंधा सचिन हरड. मी रोज किड्स स्कूलची प्रिन्सिपल आहे. माझा जीवन प्रवास म्हणजे सुरुवातीच्या काही 1-2 स्कूलमध्ये मी काम केलं. तिथे काम करता करता माझ्या मनामध्ये इच्छा झाली की आपली छोटीशी स्कूल असावी. त्या माझ्या प्रयत्नांना माझ्या मिस्टरांनी खूप साथ दिली आणि मी रोज किड्स स्कूल हे एक स्कूल आपण संस्था आगरी कोळी उन्नती शैक्षणिक संस्थेअंतर्गत सुरू केली. तर या शाळा सुरू करताना असंख्य अडचणी समोर येत होते, संकट येत होती. परंतु सुरुवातीच्या काळात ज्या 15 ते 16 मुलांनी माझ्यावर विश्वास दाखवून शाळेमध्ये ॲडमिशन केलं, त्यांच्या सहकार्याने मी आज 100च्या आसपास मुलं स्कूलमध्ये आज आहेत. मी त्या सर्वांचे आभारी आहे की त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये मला सपोर्ट केला आणि त्यांनीच जास्तीत जास्त मुलं आपल्याकडे कशी येतील, आपल्या अनुभवातून, आपल्या शैक्षणिक पद्धतीतून त्यांनी प्रसार करून मुलं आणण्याचं काम केलं. तर अशा प्रकारे आपली रोज किड्स स्कूल निर्माण झाली. आणि पुढे या क्षेत्रामध्ये माझी सर्वात महत्त्वाची इच्छा म्हणजे की घरात बसून आपण शिक्षित आहोत, एक स्त्री आहोत, पण आपल्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. या माझ्या इच्छेला मी तर माझे पूर्ण 100% दिले. तर माझ्यासारख्या अशा असंख्य महिला आहेत ज्या शिक्षित आहेत, घरात बसलेल्या आहेत. त्यांनीही पुढे येऊन असे काहीतरी करावे जेणेकरून आपल्या समाजातील इतर स्त्रियांनी पुढे आलं पाहिजे. जशा जिजाऊ सावित्रीबाई फुले यांनी कार्य केलं आहे
त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीने त्यांच्या एवढं नाही, आपण त्यांच्यासारखं छोटंसं काम केलं पाहिजे, आपल्या संसाराला हातभार लावला पाहिजे आणि आपलं अस्तित्व टिकवलं पाहिजे. ह्या दुनियेत आल्यानंतर आपलं कुठेतरी अस्तित्व असावं असं मला वाटतं. प्रत्येक स्त्रीने याकडे, मुलीने याकडे लक्ष दिलं पाहिजे. माझी जाऊ राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन प्रत्येक महिलेने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे. आजची स्त्री ही फक्त चूल आणि मूल यात न राहता नासापर्यंत, अंतराळापर्यंत पोहोचलेली आहे. यावरून आपल्याला सगळ्यांना कळतं की शिकाल तर टिकाल. धन्यवाद. शाळा ही मुलांना घडवते, पण त्याला आकार देतात ते म्हणजे शिक्षक, प्रशासन आणि कर्मचारी. तर चला थोडक्यात शिक्षकांचा अभिप्राय जाणून घेऊयात. Hello everyone, myself Mona Lisa. Today I feel proud and grateful to stand here as a teacher of Rose Kids School. Our school is not just a place of learning, it is a family where dedication, values and dreams come together. I would like to express my heartfelt appreciation to our respected principal ma'am, whose vision, dedication and leadership have played a vital role to the continuous growth of our school. Guidance inspires us to give our best every day. Over the year, we have seen the remarkable growth, not only in the academic but also in the co-curricular activities. Our students actively participate in the sports, competition, cultural program and social activities which help them in their overall development. So let us continue work with dedication to shape a bright future of our student. Thank you. नमस्कार, मी नैना योगेश मोर. मी सन 2023 पासून रोज किड स्कूल या शाळेवर शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. आमच्या शाळेचे संस्थापक श्री सचिन हरड सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुगंधा हरड मॅम अतिशय छान, मनमिळावू आणि समजून घेणारे आहेत. त्यांचे आम्हाला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभत असते. शाळेच्या मुलांसाठी त्यांना विविध संस्कार आणि शिक्षण मिळावे म्हणून शाळेमध्ये विविध कार्यक्रम आणि नवनवीन संकल्पना राबवल्या जातात. शाळेचा स्टाफ खूप छान आणि अनुभवी आहे. थैंक यू. मैं नर्सरी की क्लास टीचर चंदा झा हूँ. मैं यहाँ पे 2 साल से टीचिंग कर रही हूँ. बाकी मुझे बाकी स्कूलों के जैसे यहाँ पे सपोर्ट मैम का, सर का, सबका मिल रहा है और यहाँ पे हम लोग ज़्यादातर बच्चों के एजुकेशन, उनके पढ़ाई पे ज़्यादा ध्यान देते हैं. और नर्सरी में है लेकिन उनके एक्टिविटी वगैरह भी आप लोग यहाँ पे एडमिशन वगैरह ले सकते हैं. यहाँ पे बच्चों को खूब ध्यान दिया जाता है. बाकी स्कूलों के जैसा नहीं है जो बच्चों को ऐसे छोटे टीचर लोग, यहाँ पे छोटे छोटे बच्चे को, हर पेरेंट्स को हम लोग सब सुन के उनका मैसेज का जवाब, उनका कॉल वगैरह का भी जवाब तुरंत ही रिप्लाई करते हैं. आप यहाँ पे देखें और बच्चों का एडमिशन यहाँ पे ले सकते हैं. मैं चित्रा सावंत, सीनियर केजी क्लास टीचर. मैं रोज किड स्कूल में गए 4 साल जॉब कर रही हूँ. यहाँ के प्रिंसिपल सर सचिन हरद सर और प्रिंसिपल मैम सुगंधा मैडम हरद सर बहुत ही सपोर्टिव है और उनका हर चीज़ में ऑब्जर्वेशन रहता है. यही से स्कूल की पढ़ाई दिखने में हार्ड लगती है लेकिन बहुत इजी है. हम टीचर्स उसमें सब इजी करके सिखाते हैं. यहाँ पे हर मतलब फंक्शंस की एक्टिविटीज़ होती है, स्पोर्ट्स होते हैं, गेम्स रहते हैं. पर हम लोग पढ़ाई में बच्चों को पर्सनली ध्यान देते हैं. अगर कोई बच्चा वीक होगा तो हम पेरेंट्स से डिस्कस करके उनकी प्रॉब्लम बता के उसको भी इजी करके हमको उसको आगे लेके जाते हैं. थैंक यू. मैं उजाला राम रतन यादव. मैं जूनियर केजी की टीचर हूँ. अभी मेरे को थोड़ा दिन ही हुआ है ज्वाइन हुए, लेकिन अभी तक मैंने देखा यहाँ का एक्टिविटी, यहाँ का फंक्शन और बाकी टीचिंग भी यहाँ पे बहुत प्रॉपर सिखाया जाता है. थैंक यू. नमस्ते, माझं नाव अनिता अरुण कांबळे. मी गेल्या 6 महिन्यापासून या शाळेत आहे. आधी पूर्वीच्या शाळेत होती. तर या शाळेमध्ये एक चांगली गोष्ट आहे की आपली जी छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी असेंब्ली आपण तयार केलेली आहे. जी असेंब्लीमध्ये आपण राष्ट्रगीत घेतो, प्रतिज्ञा घेतो. त्याचबरोबर मुलांना नवीन चालू घडामोडी कशा समजतील त्यासाठी बातम्यांचं एक आयोजन केलेलं असतं. त्यामध्ये आपण त्यांना बातम्या कशा द्यायच्या, कशा सांगायच्या ह्या सांगत असतो. त्यानंतर आपण स्टोरीसाठी त्यांना आपण मोटिवेट करत असतो. स्टोरीमध्ये फर्स्टपासून तर 7th स्टँडर्डची मुलं सगळ्यांना घेतलं जातं.
बाकी अदर स्कूलमध्ये जसं एक ग्रुप ठरवलेला असतो, तर आपल्या शाळेमध्ये तसा ग्रुप नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला ती माहिती देता येतं, सांगता येतं, बोलता येतं. थँक्यू. मुख्याध्यापिका सौ सुगंधा सचिनजी हरड, शिक्षक वर्ग सौ नयना मोर, सौ मोनालिसा दास, सौ अर्चना श्रीखंडे, सौ अनिता कांबळे, सौ चित्रा सावंत, कुमारी उजाला यादव, सौ चंदा झा, शिपाई मावशी, सौ शुभांगी सागर, सौ ज्योती खरात. या सर्वात पडद्याच्या आड भूमिका बजावतात त्या म्हणजे शाळेतील मावशीताई. शाळेतील साफसफाईपासून छोट्या मोठ्या देखरेखी अगदी चाणाक्ष दृष्टीने पाहत असतात. शाळेच्या वाटचालीत यांचा सुद्धा खारीचा वाटा आहे. शाळा उभी राहिली, मात्र गरज होती विद्यार्थ्यांची. आपल्या शाळेला पहिल्या पालक रूपात भेट झाली ती श्री शशिकांत कोंडिबा शेलार सरांची. शशिकांत सरांनी आपल्या दोन्ही मुलींचे ॲडमिशन शाळेत घेऊन शाळेचा श्री गणेशा झाला. सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर सर एक शासकीय अधिकारी आहेत आणि शाळेसाठी सरांचं सुद्धा खूप सहकार्य आहे. तर प्रथम पालक म्हणून आपण सरांचा अभिप्राय जाणून घेऊयात. नमस्कार, मी शशिकांत शेलार. माझी मुलं 2 मुले आहेत मला आणि या रोज किड्समध्येच शिकत आहेत. मला असं वाटतं की 2021 साली ज्यावेळी ही शाळा चालू झाली त्यावेळी प्रथम ॲडमिशन हे माझंच असेल, कारण कोरोना काळ संपला आणि कोरोना काळाच्या नंतर प्रथम जेव्हा शाळा चालू झाली त्यावेळी हे ॲडमिशन जेव्हा मी इथे घ्यायला आलो तेव्हा सुगंधा मॅडमने जे चालू केलं होतं ते मला थोडंसं माझ्या मुलींसाठी योग्य वाटलं आणि मी माझ्या मुलींचं ॲडमिशन ह्या ठिकाणी घेतलं. ॲडमिशनसोबतच शाळेचं जे वर्धापन दिन होतं या संस्थेचं, आगरी कोळी उन्नती समाज शैक्षणिक संस्था, या वर्धापना दिनाच्या प्रथम पूजेचा मान देखील माझ्याच परिवाराला त्यांनी दिला होता. त्याबद्दल या शाळेचं आणि संस्थेचं मी खूप खूप आभारी आहे. आणि आज येवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी या पंक्तीनुसार आज शाळेने खूप प्रगती केलेली आहे आणि सदैव आपले शाळेचे पालक म्हणा किंवा मी स्वतःही असलो तरी पण आम्ही सतत शाळेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतो. आणि आज खरोखर ह्या वेलीचं जे छोटंसं रोप लावलं होतं याचा मोगरा खूप मोठा फुललेला आहे. तसंच सर्व पालकांचं आणि आमचं या शाळेवरती सहकार्य कायम आमचं राहणार आहे. धन्यवाद. या सर्वांच्या सहकार्याने आज आपली शाळा प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. या सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांचे शतशः आभार. 2020 साली लावलेले इवलेसे रोप आज वृक्षरूपी वाढत आहे. इवलेसे रोप लावी येले द्वारी त्याच्या वेणू गगनावरी या म्हणीप्रमाणे याचं वटवृक्ष होऊन या शाळेच्या छत्रछायेखाली अनेक मुलं घडावी आणि आपली ओळख निर्माण करावी यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकत चाललो आहोत. आपणही सर्वांनी यापुढे असंच सहकार्य करत ही शिक्षणाची वेल वाढवण्यात योगदान करीत राहाल अशी अपेक्षा. धन्यवाद.